आता ते बा तो सूरज चव्हाण तर आमचा पाहुणा आहे, कारण तो माझ्या समाजाचा आहे आणि त्याचे माझी व्हिडिओ कॉल भरपूर झालेली. महेश मोठे नावाचा व्यक्ती हा. त्याचे आहे 3 लाख का 4 लाख काहीतरी फॉलोअर्स वाटतं, हा, काहीतरी आहे हा. म्हणजे लाखात फॉलोअर्स आहे. हा. तर त्याला नाकारलं तर तो गावठी बिग बॉस काढायला चालला. महेश मोठ्यांना मी रील बघितली, महेश मोठे म्हणतो मला गावठी बिग बॉस काढायचा आहे. हा, हा. बरोबर किती छपरी आले तर पदवी ही पदवीच आहे. बरोबर. छपरी टॅलेंटेड लोक कुठे राहतात त्या मिरवणुकीला? एवढं बिग आहे. बॉस जिंकून आले पोरं सोरत आला रे आमचा भाऊ आला रे आला बिग बॉस जिंकून आला छपरीच. तर मित्रांनो, मागचा पॉडकास्ट खूप सक्सेसफुल झाला आमचा, हो. तर त्यामुळे आम्ही सदाभाऊंच्या घरी परत आलेलो आहे. हा. आता बिग बॉसचा सीझन पण चालू झालेला आहे बरोबर. आणि त्याबद्दल आपण म्हटलं सदाभाऊंना विचारू प्रश्न थोडेफार. तर चला सुरू करूया. बिग बॉस. तर सदाभाऊ, आज तुम्ही बोलले ते मागच्या वेळेस हा, हा. सध्या ट्रेंड चालू आहे, बिग बॉस चाललंच नाही. बिग बॉस मध्ये चाललं का नाही माहिती का? बिग बॉसला एक खोड लागली. कोणी बी गरीब फटीचर घ्यायचं बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना एक खोड लागली, हा, कोणीतरी गरीब घ्यायचा म्हणजे त्याला टॅलेंट नसलं तर Talent नसलं तरी चालत. चालेल. तो वजन उचलणारा पाहिजे, तो एक पर्याय नाही का सिमेंट हा, तो उचलणारा एक गेलाय सिमेंटवाला घ्या, तो लय आणि गरीब तो करायचा दुसरा आहे एक असं म्हणतात. काळू डॉन गेलाय. हा, तो एवढा हा एवढा फक्त पट्टूचा. आता बिग बॉस मध्ये जायचं असेल तर आपल्या स्वतःची जमीन बरोबर. काय असन 15-16 एकर ती वापायची, हा. काय आपले बाग बगीचे गाड्या बंगले असन ते वापायचं आणि रोडवर फुटाणे ऐकायचं, बाई घे फुटाणे म्या केले लई लफड्याचे कुटाणे. हा, आणि मग गरीब व्हायचं आणि मस्त बायकी बिग बॉसला आपले असे कपडे अंगातले फाडून बिडून टाकायची. मित्रांनो मी लय गरीब हो, मला आहे ना फार मच्छर आहे रक्तच नाही ठुलं बा, असं चालत आहे असं चालत कसं पब्लिकला. म्हणजे आपण आपली 10 एकर जमीन ओपून टाकायची, बंगला ओपून टाकायचा आणि गरीब व्हायचं. मग तर आपल्याला तर बिग आपल्याला बॉस chance मध्ये भेटेल Big Boss हा मध्ये बिग असं. बॉस मध्ये आपल्याला सिलेक्शन काय Selection. म्हणते हा, selection कलेक्शन, वगैरे हा होतं. सिलेक्शन ते भेटणार. बरोबर. तुम्ही जर म्हणले आपल्याकडं 10 एकर जमीन आहे किंवा आपशे द्राक्षाची बाग आहे, ऊस आहे, माझ्याकडे विहिरी आहे, गाड्या आहे, मग तुम्हाला नाही. भेटणार. हा, मग टॅलेंटची गरज नाही त्यांना फक्त कोण पाहिजे बेकार चोट. आता तो लहान पोरगा आहे, आता तो तर काय बोलतो, काय त्याची हा, video मग काय. लोकांना मी तो Big सांगितलं Boss ना मध्ये. तुम्हाला काय बोललो का त्यांना टॅलेंटशी घेणं नाहीये, हा, त्यांना खानदानी माणसाशी घेणं नाहीये, नाही. त्यांना पाहिजे गरीब गरीब आणि छपरी. छपरी. ओके. असं आहे. हा, आणि गरीब आणि छपरी पाहिजे. आता मला सांगा, काही याच्यामध्ये असे हाळकुंडे आता आपल्या या पॉडकास्ट मध्ये आपल्याला शिव्या देणार देणार आहे, आहे, हा. तुम्हाला गरीब पुढे गेलेलं पावत नाही बाबा, तुम्हाला गरीबच नाही का. अरे गरीब पुढे गेलेलं आम्हाला ते नाही म्हणत, पण दरवेळेस तेच बरोबर तुम्ही बरोबर. पोळ्या सणालाच खाऊ शकतात का? रोज खात्यात पोळ्या? बरोबर आहे. मला पोळ्या रोज खाशाल का तुम्ही? सणालाच खातात ना. सणाला. मग रोज दरवर्षी पुरणपोळ्या. बिग बॉस मध्ये गरीबच आणि बाकीचे टॅलेंटेड आणि कुठं फाशा घ्यायच्या का? फाशा घ्यायच्या का? बरोबर. हा? माझं मग म्हणणं काही असं जी आता झालं. काही जी भंगरी आवलाद गरीबाचे पोरं चालले ना पुढं, यांना देख होत नाही बरं का, यांना घेतलंच नव्हतं, यांना कोणी कुत्र्यांना नाही विचारलं म्हणून हे रोस्ट करायला लागले. केळं घे त्या बिग बॉसचे तो आले बी. अरे आमच्या इकडं 10 एकर जमिनी रोडच्या कडाला जर वापल्या तर 40 लाख रुपये येतात. किती? 40 लाख रुपये येतं. बरोबर आहे. भाव. 10 एकरचे पैसे झाले किती? अरे बिग बॉस काय आम्ही स्वतःच बॉस आहे. बरोबर आहे. बॉडी बिडी बागायतदार गडी. तर सदाभाऊ, काही लोक ट्रोल करतात तुम्हाला की सदाभाऊ बिग बॉस मध्ये एंट्री नाही भेटली, त्या संदर्भात तुम्ही काय बोलशाल? नाही, आपल्याला जायचंय नाही, ती भंगऱ्या लोकांनी जायचंय नाही ना. आपण बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे स्वतः एखादा महात्मा होणं किंवा एखादा टॅलेंटेड होणं नाहीये. नाही, हा. बिग बॉस मध्ये जाणं म्हणजे काय, बिग बॉस मध्ये गेला म्हणजे त्याला लगेच आमदार करा असं नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. असं बिग बॉस मध्ये जाणाऱ्याला जर आमदार केलं तर ते पुरींचे चुम्मे घेणाऱ्याला 1.5 कोटी निधी. आणि जो गोण्या उचलितो त्याला तर अख्खी सोसायटी फ्रीच. हा, ते गोण्या उचलतं, काय नाव त्यांचं, गोण्या उचलणारे म्हणजे काय हाय ते Big Boss ते मध्ये. आकडून रील स्टार आहे हो, ते दिसतात तसे. पण एवढे मी सांगितलं ना, जगामध्ये मी एकमेव तोंडवर बोलणारा माणूस आहे. तुम्हाला सांगतो का, जो माणूस खरवाटा असतो, जो माणूस रागाट असतो, तो आटल्या गाठीचा नसतो. बरोबर. पण जो गॉड बोलतो तो प्युअर मुख्या माझाचा, बरोबर. प्युअर गद्दार आवलात ती. आणि तुम्हाला ते गॉड बोलताना तुम्ही त्यांना पर्सनली कॉल करून पाहते, आपली कॉल नाही उचलणार उचलणार. एवढे. हा मी बिजी आहे, तुला खायला भाजी का केळ्या? बरोबर आहे. बरोबर. हा, मग मी असं बोलतो, तू काय बिजी आहे आणि बिजी का चालला? हा बिजी नाही तो दाखवतो तसं. तुम्हाला तसं वाटतं मित्रांनो, मला सपोर्ट गरीब आहे तर करा. असं- अहो मी त्याला एकदा भाऊ, केलं होतं ना, तो तसं- सिमेंटच्या गाणे उचलितो ना, हा. त्याला मी एकदा मेसेज केलता, भाऊ चांगली बॉडी बनवतो. त्या रताळ्यानं मला माग रिप्लाय सुद्धा दिला नाही. दिला नाही का? हा, यायला मग तू अवघड कोण लागून गेला? बरोबर आहे. मला सांगा, मग
असे भिकार चोट ज्यावेळेस भिकार चोटांच्या हातात सत्ता जाती ना, बरोबर बरोबर देशाचं टॅलेंटचं वाटोळं होतं, बरोबर बरोबर ही गोष्ट टॅलेंटेड माणसाचं वाटोळं होतं. बरोबर. आणि भिकार चोट जाऊन तिकडं म्हणे कावळ्याच्या हातात दिला कारभार हा. आणि त्यांना हागून भरावला दरबार. मग आपले बरोबर. टॅलेंटेड आहेत जाडायला. बरोबर आहे, बरोबर. वास आता हे मेरे खो भाई. मग मग येणारच ना. माझं म्हणणं असंच आता भाऊ, ते आता तुम्ही म्हणता सिमेंटच्या गोण्या उचलणार ते काय नाव आहे त्यांचं आहे ते- त्याचं नाव आपल्याला माहितीच नाही, असे त्यांचं नाव जे आहे हा. ते बिग बॉस मध्ये आहे. हा. तर तुम्हाला काय वाटतं ते बॉडी त्यांची स्टेरॉइड वाली आहे का नॅचरल बॉडी असेल, काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? त्या माणसाची आता नॅचरल असेल का स्टेरॉइड वाली जे बॉडी? चुतिया लंड आहे ना, चुतिया नंद नाही, चुतिया लंड म्हणतो मी, ते लोक जे आहे ना, आता मी कशी ओरिजिनल नांगराला मारून दाखवलं, ओढून दाखवलं, नागराला मार. हा, हे आपल्याला थर्मोकॉलची म्हणतील. तर म्हणजे आपण- इंजेक्शन वाले ना, आता तर मला तर नाही वाटत, मी 10 वर्ष घसली मी, आणि त्याची जर ओरिजिनल असेल ना, त्यानं आपल्यासारखी नांगराला फाईट मारून दाखव, बरोबर पॉवर करून दाखव. 100%. त्याच्या बॉडीवर नाही जायचं आपल्याला. बरोबर. पण मग मला तर वाटतंय बा 100% पावडर बिवडर खातच एवढं शक्य नाही. पावडर नाही स्टेरॉइड, पावडर तर काही नाही, पावडर तर त्याच्यानी लगेच त्याचे steroid परिणाम कसे आहे ना शरीरावर दिसून येतात. वर्ष 2 वर्षात बॉडी स्टेरॉइड घेतली, इंजेक्शन घेतलं, तर आजकाल ट्रेंड होती, चालू आहे. हो, होती, बॉडी 6 महिने 1 वर्षात पण होती. हो होती म्हणजे तुम्ही 6 महिने जिमला गेलं आणि काही पण खाल्लं तर होती तरी बॉडी होती होती. होती. म्हणून त्याच्या बॉडीकडे नाही, आपल्याला मेन विषयावर यायचं आहे का इथून पुढं बिग बॉस मध्ये आपल्याला तर जायचंच नाही अशा बंगरीमध्ये. बरोबर. 40 लाख आहे ना, हा. 40 आणि 25 किती भेटतात? तर ते सूरज चव्हाण मागच्या ज्या फायनल जिंकले तर ते 25 लाख रुपये जिंकले. 25 लाख. बरोबर. आणि इकडं आमच्या इकडे 40 लाख रुपयाच्या जमिनी 50-50 लाख रुपयाच्या मेंढकी घेतात आमची, मेंढ्या वळणारी, मेंढ्या वळणारी. ते बी रोड फ्रेंडला. बरोबर. आता मेंढक्याने आमच्या इकडे जमीन घेतली याच रोडला आमच्या, हा. 40-50 लाखाची घेतली. आमच्याच भाऊबंद आहे किती, 50 लाखाची. बाबा बाबा. आणि मग स्वतः बॉस आहे लोक, बिग बॉस मध्ये जायची का? काय फक्त मला दुःख कुठं वाटत का टॅलेंटेड लोक मागे आहे. बरोबर आहे. टॅलेंटेड म्हणजे बिग बॉस मध्ये जायचं असं म्हणजे गरीब व्हायचं का? हा. त्यांना त्याची कोट्यावधीची इस्टेट वपून हा. रस्त्यावरती पाणीपुरीचा गाडा किंवा एखादा गुल्फीचा गाडा ओपीत बसायचं का? मग तुम्ही त्याला बिग बॉस मध्ये घेणार का? बरोबर, बरोबर. त्यांना त्याच्या घरच्या आनिशान फॉर्च्युनर ओपून त्याचं सर्व बागायत इस्टेट ओपून कोट्यावधीचं अब्जावधीचं वापायचं आणि त्यांना एकदम फुटपाथला टिकट विक्री करायची का त्याच्यामुळं? का एखाद्या सिमेंट गोडाऊन मध्ये कामाला जायचं आणि गोण्या उचलायचं तो तुम्ही त्याला त्याला घेणार? घेणार आहे. बरोबर आहे. हा, मग टॅलेंट नावाची कदर या दुनियात राहिली नाही, नाही. टॅलेंटला आता केवळ मला सांगा, वकील लोक पैसे घेतात टॅलेंटचे, बरोबर. कारण त्यांना केशीचे कलम माहिती, खुनाच्या केशीला कोणता कलम कोणता लावायचा, कोणता कलम. हाफ मर्डरला कोणता लावायचा, लावायचा, साधारण चोरीला मारामारीला कोणता कोणता लावायचा, चोरीला कोणता हा, लावायचा. चोरीला कोणता लावायचा. त्यांचे टॅलेंटचे पैसे. बरोबर बरोबर टॅलेंट हे टॅलेंटच आहे. बरोबर किती छपरी आले तर पदवी ही पदवीच आहे. बरोबर किती बिग बॉस जिंकला, वकील हा वकीलच राहणार आहे, बरोबर इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर राहणार आहे, बरोबर. पैलवान हा पैलवान राहणार आहे, 100%. आणि मंत्री हा मंत्रीच राहणार आहे. कारण टॅलेंटला किंमत आहे. टॅलेंटला किंमत. आता मला सांगा, बिग बॉस माणूस जिंकला आणि त्याला जर म्हणलं आमदार होतो का, त्याला काय कळत? काय कळत नाही, त्याला काहीच कळत नाही. त्याला कळन का जगा कोणत्या कोपऱ्याला पाणी, कोणत्या तालुक्यात पाणी कमी आहे, कोणत्या डोंगराळ भागात, वाडी वस्त्यावर काय चाललंय, बरोबर. कोणत्या भागात पाण्याची कमतरता आहे, कोणत्या भागात राशन पोहोचत नाही, कोणत्या भागात रोड नाही, काय कळन त्याला? बरोबर आहे. तुम्हाला आता त्याच्यात मध्ये घेतलं नाही त्याबद्दल तुम्ही काही बोलणार आहे का? काय नाही आपल्याला जायचंय नाही, आपण सहज बनवला होता तो. आणि आपल्याला कोट्यावधी जरी दिले ना, बिग बॉस मध्ये जाऊ शकत नाही. कारण पैसा म्हणून सर्व नाही. मला काय म्हणायचं, पैसा म्हणून नाही, आपलं जीवन, आपला श्वास चाललाय ना, बरोबर. बिग बॉस पेक्षा भारी. समोर तिकडे बस, इकडे नको. आपल्याला नाही घेतलं तर कॅमेऱ्यात चालन. येईल. आजही आपण स्वतः आरामशीर बसतोय बा, आपलं मागं बागायत आहे, चौबाजून तुम्ही पाहिलं, बरोबर. स्वतः मनाचा मालक आहे, स्वतः राजा आहे. आपण कोणच्या हाताखालचे नोकर नाही. आपल्याला बिग बॉस मध्येच गेलं पाहिजे ना, लोक देतीनं आपण खावायची गरज नाही. नाही. फक्त जे बोलायचं ते खरं बोलायचं. बिग बॉस मध्ये ज्याला लईच कोणाची चाटुगिरी करायला आपल्याला आवडत नाही. बिग बॉस मध्ये जे ज्यांना गल्लीत कुत्र विचारित नाही, ज्यांची कधी खानदान माहित नाही, जे इतके छपरी असतात, नालायक असतात, बरोबर. त्यांच्याकडून आपले कपडे फाडून घ्यायचे, त्यांच्याकडून आपल्याला शिवीगाळ करून घ्यायची. सांगितली कोणा? कोणी सांगितलं? बरोबर आहे. आपल्याला अरे म्हणत नाही माणसं, त्या अशा गबाळा ऐकून, गबाळा म्हणतो मी त्यांना, त्या गबाळा ऐकून शिवीगाळ करून घ्यायची, हाताना कपडे बिपडे फाडून, नागडं वास, एक बार जिंकून आलो बा. त्याच्या मिरवणुकीला कोण माहिती का छपरी? टॅलेंटेड लोक कुठं राहतात त्या मिरवणुकीला?
एवढं बिग आहे. बॉसचं जिंकून आलो पोरं सोरत आला रे आमचा भाऊ आला रे आला बिग बॉस जिंकून आला छपरीच त्याने कॉड लावून घेतलं त्या येड्यांची वरात आहे वाटतं झोपा. बरोबर. आता सूरज चव्हाण मागच्या वर्षी बिग बॉस जिंकले बरोबर. तर त्याच्या काही आता रील्स व्हायरल होत आहे. कोणता पण त्याचे फॅन असतात, नवीन क्रिएटर फॅन असतो, गेला सूरज चव्हाणच्या घरी व्हिडिओ काढत होता. तर सूरज भाऊ बोलावा काहीतरी. सूरज भाऊ काही एक नाही दोन नाही बोलत नाही, मग ॲटिट्यूड आलं आहे असं मग लोक म्हणताय. काय म्हणशाल त्या बाबतीत तुम्ही? आता ते बा तो सूरज चव्हाण तर आमचा पाव नाही, कारण तो माझ्या समाजाचा आहे आणि त्याचे माझी व्हिडिओ कॉल भरपूर झालेली. आता सूरज चव्हाण आमचा नातेवाईक पण आहे आणि आता काही लोक असे म्हणतील गाडो सूरज चव्हाण तुला ओळखीत असतो का? सूरज त्या माणसाला मला सांगायचं गाडवा सूरज चव्हाणच्या घरी जाय आणि फक्त सूरज चव्हाणला एक विचार सदाभाऊ शिन्नरचा कोण आहे, मग तो बरोबर उत्तर सांगेल तुला मी नातेवाईक आहे का नाही त्याचा. म्हणून जरा ज्याला असं वाटन कोणला ज्याला त्यांना लगेच सूरज चव्हाणला कॉल लावायचा आणि सदाभाऊ तुमच्या समाजाचा आणि तुमच्या कॅटेगरीतला आहे आणि फक्त त्याला विचारायचं सदाभाऊ तुमचे कोण लागतात कोण आहे बुवा, मग तेव्हा त्याला उघड. पण मला त्याशी घेणं नाही, ॲटिट्यूड आला असेल तर त्यांना येऊन देऊ नये. बरोबर. तो माझा कोणी असू पण काय होतं त्याला पब्लिकनं पुढे काढले बरोबर. त्याचा ती जाण ठेवली पाहिजे. हा म्हणे जागलेल्या मिठाला खाल्लेल्या मिठाला जागलेलं पाहिजे. नमक हराम म्हणतात लोक नाही का, नमक हराम नसावा माणूस. नाही किती मोठा झाला माणूस तर उपकार हे उपकार इसरायचे नसतात पब्लिकचे. काय बरोबर खरी गोष्ट. आता पब्लिकना जर तुम्हावर उपकार केले तर ते उपकार तुम्ही 100% विसरलं नाही पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवली पाहिजे. मला काय म्हणायचंय, माझ्या अंगात पहिली मला फाटेल पॅन्ट होती माझ्या का आता 200 पॅन्टी, पण मी त्या फाटेल पॅन्टीची किंमत देवारे ठेवून पुजले पाहिजे का म्या मागचे दिवस हिनं माझी इज्जत जाकावली. मागचे दिवस जे माझे हिनं माझी इज्जत जाकावली. म्हणजे आज माझ्या 200 जीनच्या पॅन्टी आल्यावर मी लगेच जुनी फेकून द्यायची नाही, पण आधी तिनं कोण मला दाखवले. तसं सूरज चव्हाण असू कोणी असू त्यांची आधी इज्जत पब्लिकनं दाखवली. बरोबर. आधी कोणा दाखवली? पब्लिकने. हा मग त्या उपकार समजा म्हणजे ह्या पॅन्टनं माझ्यावर फाटेल पॅन्टनं त्यावेळेस उपकार केले, आज माझे पैसे आले, मग त्या पॅन्टीचे उपकार मी विसरायला नाही पाहिजे का? यानेच माझं अंग दाखवलं. कोणाही बी माणसानं कोणत्याही माणसानं ते उपकार विसरता काम नाही. त्याला काय होतं, ज्याला उपकार विसरला का त्याचं सर्वच लोक विसरून जातात. मग तो माणूस आहे ना पब्लिकच्या नजरेत वेगळाच खटकून जातो. आणि ते नेमच आहे हो महाराष्ट्रामध्ये. मंत्री पहा तुम्ही, बिग बॉसचं तर जाऊ द्या, मंत्री पहा काही खवडतोंडे एवढे होते त्यांना तुम्हाला सांगतो अक्षरशः त्यांच्या तोंडवर त्याच नव्हतं. त्यांना मी डायरेक्ट बोलवतो, आता त्यांना कपडे घ्यायला पैसे नव्हते, सायकलीवर यायचं, सायकलीवर पाव पित होतो. आणि आपल्याकडे एक नेम आहे, चहा वापणारा पंतप्रधान, आडानचोट आमदार, हा भाईगिरी करणारा खासदार मंत्री, हा जो एज्युकेटेड होतो बसला बुवा गाड्यापाशी त्या धंदे, 9 जॉब करतो. हा तो 9 to 5 जॉब करतो. त्या आडान चोटाला त्याला सलाम करावा लागतो, यस सर. तो म्हणतो आलो आता काय चिली मोडून आला नाही रे घंटिया. हा म्हणून इथं असं झालंय निवडणुकीचं सांगतो ना तुम्हाला उपकार कसं व्हिडिओ होतो. आपला विषय बिग बॉस चालला, आपण भटकतोय बिग बॉस. नाही बिग बॉस पासून नाही भटकत, आपल्याला बिग बॉसचे उपकार हे सांगायचे, परत तिथंच यायचंय. तर आता समजा बिग बॉसचे तुम्ही काय बोलले का बिग बॉस मधून जो विचार झाला तो उपकार विसरतो म्हणून तुम्हाला तिथं तिथंच आणून घालायचंय. तर विषय असा आहे, लक्षपूर्वक आहे का सर्व. मंत्री सायकलीवर होते, पहिले पाव पित होते, लोक म्हणले चलावा, पण आपले एवढे गाडव आहे पाहुण्यालाच पुढे काढणार, पण सायकलीवर पाव ओपित होतं ते वाजणूक मध्ये आणि त्याला लोकांनी निवडून दिलं. बरोबर. सायकलीवर पाव ओपणार आमदार झालं, त्याच्याकडे फॉर्च्युनर आली, नंतर त्याच्याच अपॉइंटमेंटला आपल्याला ऑफिसला अपॉइंटमेंट, साहेबांची अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. अपॉइंटमेंटने साहेबाच्या दापादाप हाणल्या पाहिजे. साहेबाला हागायला डबडं नेत नव्हता तो, नाही बरोबर आहे सोमा, हागायला डबडं नेत नव्हता तो. आणि तो एवढा माजाटला, तो नंतर पब्लिकला म्हणायला लागला, होईल तुझं काम होईल. आणि त्याचे ते हाता खाल्ले ते काय म्हणतात पीए म्हणजे पेल. ते म्हणतात साहेब आहे ना जरा बाहेर गेले, साहेब बाहेर गेले, मेले का काय झाले काय माहिती, साहेब द्या मा टाकून या व्हिडिओ, साहेब बाहेर गेले.
आणि साहेबांची ना अपार्टमेंट घ्यावं लागेल म्हणजे आम्ही निवडून देऊ रामोर चढला साहेब. बरोबर तसं ते बिग बॉसचं वॉटिंग आपण नाही करायची. बरोबर बिग बॉस मध्ये या असे तुम्ही काय म्हणले का गरीब या असे गरीब आपण निवडून आणायचे नंतर त्यांच्या सेल्फीला आपल्याला अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट अरे स्टारची ना तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. तो स्टारच्या बोचीवर लात मारतो आम्ही काय. हा तो स्टार नाही गार आहे तो. गार आहे. अरे तो आम्हाला एकटा छपरी बरोबर त्याचा फोटो घेऊन काय फरक आपल्याला. काय नाही आपल्या बापाचा आपल्या जवळ ठेवला तो परवडला ना. बरोबर आहे बरोबर म्हणून कोणताही बी स्टार असू जर लय आकडत असेल त्याच्याबरोबर फोटो घ्यायचा नाही. अहो यार खदरे तोंडाचे ते आता ते पाहिलं ते मारावं धरून हा. आणि ते काहींचे दात पुढं काहींचे असे माग बॉडी नाही फॉडी नाही त्यांच्या संग फोटो घ्यायचा. आपल्यासारख्या हँडसम माणसं आहे नाही. बरोबर आहे आपल्या हँडसमपणाचा अपमान आहे आपल्या बॉडीचा अपमान आहे. अपमान होतो बरोबर घ्यायचंच नाही अशा शांबड्या संग. जर म्हणलं ना भाऊ सेल्फी लागती तो म्हणला नाही निघ म्हणायचं. निघ म्हणायचं नाही डायरेक्ट आपण निघून जायचं. त्यांना काय होतं आपल्याला वादाची कामं होतात. मी तर कोणत्या स्टार संग सेल्फी घेत नाही कारण का आपल्यापेक्षा देत वाकडे रिस्टार काय रिस्टार असा एवढा वाकडा आणि एवढा खदऱ्यात ओढतात. हे थू कसले रील स्टार आणि कसलं का आलं. एकच स्टार आहे जगामध्ये जय जवान जय किसान 2. एकदम बरोबर हा आणि एकच बॉस आहे जगामध्ये कोण माहिती का. सदाभाऊ नाही माझं नाही. एक बॉस आहे तो कोण आहे माहिती का. निसर्ग त्यांना जगावले. आज जर निसर्गाची हवा बंद झाली तर समधे मरतील सगळे मरतील काय वेळ लागणार नाही. एकच बॉस आहे जगामध्ये तो जगाला पोहोचवतो शेतकरी अन्न. हे खरी गोष्ट एकच बॉस आहे. हा कांदा गहू पिकला तर तुम्ही खाणार. तो बिग बॉस आहे असला तो पाच तोंड वासून मरून तो गहू नाही पिकलो. पुढच्या वर्षी मला सांगा करोना जर आला तर बिग बॉस बंद पडन शाळा बंद पडन कॉलेज बंद पडतील मंत्र्याचे ऑफिस बंद पडतील. मला सांगा शेती बंद पडेल का. नाही ज्या दिवशी शेती बंद पडन त्या दिवशी बिग बॉस तर काय बिग बॉसचा बाप सुद्धा हागणार नाही कारण खायलाच भेटणार नाही. तुम्ही मग कांद्याची गोणी घेऊन रितेश देशमुखच्या घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही मग. हा नाही एकच बॉस आहे जगाचा तो भगवंत आणि शेतकरी बॉस. बरोबर कसले बिग बॉस आणि कसले हे काय काढले फक्त बिग बॉस काचा बॉस गाव बॉस होऊन बसलेत लोक. बरोबर ज्यांच्या बायका पळून गेले ते सुद्धा बॉस आहे दारू पिऊन रातचे. काय अरे काय तीच गेली ती पळून पाय काय केळं खातो का काय आता म्हणजे विषय असा होतो म्हणून बिग बॉस कोणीच नाही. आणि त्या बिग बॉस का आपल्याला बोलायचं नाही. आता आम्ही दुसरं असं टाकीत राहू भाऊच्या पेजला तुम्ही लाईक फॉलो करीत चला. आणि मी असल्यावरती राहतेच व्हिडिओ माझे टाकीतच राहतात ते. आणि लई फॉलोवर कमी फॉलो लई कमी करता का लाईक कमी करतात लाईक व्हिडिओ लाईक नाही. हा त्यांना कॉमेडी आवडती ना. हा आणि म्हणून बिग बॉस वगैरे काही नाही. आणि एकच बॉस तो फक्त भगवंत आणि शेतकरी.